नमस्कार. वैष्णव साहित्य कृपा मित्रांनो, बघा काल रविवार होता आणि काल एक 3-4 कस्टमरनी एक चांदीच्या पैंजण 2-3 नेले होते. तर कालचा रेट मी सांगितलं की 2,60,000 म्हणजे 2600 रुपये भार चांदीचा होता. आणि आज सोमवार आहे, तारीख 29 तारीख आहे, 29/12/2025. तर काल पैंजण 2600 रुपये भारनं दिले, तर आज 2710 रुपये झालेले आहे. म्हणजे एका दिवसात 110 रुपयाचा भारा पाठीमागे वाढलेला आहे ते. तर साधारणतः एक 150 ग्रॅम म्हणजे काल 15 भार चांदी गेली, तर 15 भार पाठीमागं नाही म्हटलं तर 1,500 रुपये. म्हणजे काल जे पैसे मिळवलेले ते काय 1,500 रुपये, त्यापेक्षा आज जर ती चांदी आणायला गेलं तर त्यापेक्षा जास्त पैसे लागतात. तर अशा प्रमाणात कस्टमरचा सुद्धा खरेदी ज्या वेळेला केलेली असते त्यावेळेला त्यांचा फायदा होऊन जातो. आणि आम्हाने शक्यतो 150 ग्रॅम 200 ग्रॅम असं चांदी खरेदी करता येत नाही. ते बुक केलं तर साधारणतः अर्धा किलो 1 किलो आणि कॅश अँड कॅरीचा भाग राहतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आजचा रेट आज राहत नाही, त्यापेक्षा रेट वाढून चाललेला आहे. म्हणजे एवढ्या स्पीडनं रेट वाढत चाललेला आहे. म्हणजे गेल्या वर्षी ह्या दिवसात रेट साधारणतः सोन्याचा होता 73,000 रुपये, तर आज तो डबल झालेला आहे. म्हणजे साधारणतः 1,44,500 रुपये आजचा रेट राहील. कारण सोनं आज वाढलं नाही, पण चांदी थोडीशी वाढलेली आहे. थोडीशी म्हणण्यात पेक्षा 11,000 रुपये किलो पाठीमागं म्हणजे 110 रुपये भाराला चांदीचा रेट वाढलेला आहे. तर सोनं चांदी हे बऱ्यापैकी येत्या 3-4 वर्षात बराच टप्पा वाढेल. आणि आता थांबायचं म्हटलं किंवा दर खाली आल्यानंतर घ्यायला थोडंसं क्रॅश होऊ शकतो, कारण थोडा रेट वाढला, पण क्रॅश होऊ शकतो हा भाग लांब आहे. कारण काय आहे की आत्ता युद्धाची पार्श्वभूमी जरा थोडीशी चालू आहे. म्हणजे आपला बांगलादेश आणि इंडियाचा जो मॅटर चालू आहे, जरास तर अमेरिका आता चा एक काय तर विषय चालू आहे की युद्धाचा थोडंफार ही चालू आहे. म्हणजे त्या देशाचं काही नाव मला माहीत नाही आता, पण रात्री मी बघितलं म्हणजे ते त्यावेळेला बघितलं तर अमेरिकासुद्धा थोडंसं युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळं सोने चांदीचा रेट वाढत आहे. तर अशा परिस्थिती येत्या काळात मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की येत्या काळात अशा गोष्टी होत जाणार. कारण जनता वाढलेली आहे, प्रत्येकाचा एक स्वार्थ आहे, प्रत्येक देशाचा काहीतरी आपलं अस्तित्व राखण्याचा एक प्रयत्न करत आहे. ते कोण डिपेंड करत आहे, कोण ओल्ड वॉरचा विषय काढत आहे. म्हणजे त्या अशा ह्या अनुषंगानं सोन्या चांदीवर इफेक्ट फार पडतो. तर सांगण्याचं मी तात्पर्य असं म्हणतोय की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये का सोनं चांदी खरेदी करा म्हणतोय की आपल्या जनरली याच्यामध्ये आपण मोबाईलला 50,000 70,000 घालवतो, त्यापेक्षा सोन्यात घालवलं तर त्याचे पैसे जास्त येतात. मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेला 83,000 दर होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं आयफोन घेण्यापेक्षा त्याच आयफोन 80,000 90,000 1 लाख रुपयामध्ये आयफोन घ्या. म्हणजे आयफोन घेण्यापेक्षा सोनं घ्या की त्यापासून तुम्हाला फायदा मिळेल. तर त्या वेळेला 83,000 इंटू डबल आज झालेला आहे. तर आयफोनमध्ये त्यात 50% होऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये वाढू शकतं. म्हणजे हे एक उदाहरण झालं. पण तसं भीतीचं वातावरण पण काही लोकांना आहे की समजा आत्ता घेतलं तर तसं मी परवा आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की काही वेळेला क्रॅश येऊ शकतो. की ज्यावेळेला समजा हे युद्धजन्य परिस्थिती ह्या सॉल्व्ह झाल्या किंवा ही झालं तर एक 10% 15% रेट खाली पडू शकतो. फार काही पडू शकणार नाही. पण ज्यावेळेला आता जर खरेदी केलं सोनं तर साधारणतः त्यावेळेला ते ज्यावेळेला तुम्ही दर खाली आलेला असतो त्यावेळेला ते सोनं बँकेत ठेवून तुम्ही त्याच्यावरती पैसे काढून त्यावेळेला कमी दरात सुद्धा खरेदी करू शकता. म्हणजे आता खरेदी करायला भीती वाटायचं काही कारण नाही. कारण जर आजच्या रेटला जरी खरेदी केलं तर तुमचं सोनं मेटल ही मेटलच राहतं. म्हणजे सोनं हे सोनंच राहतं. तुम्ही काय थोडंच विकणार आहे. तर त्यासाठीच मी वारंवार सांगतो की चांदीमध्ये माझा व्ह्यू जास्त नव्हता. गेल्या वेळी पण सांगितलं, कारण चांदीमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट जे करणार आहेत त्यांनी चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर चालतंय. पण रेग्युलर मिडल क्लास जे माणसं असतात त्यांना, म्हणजे लोक आहेत कस्टमर आहे, त्यांनी थोडं सोन्याकडे कल द्यावा. कारण ते सोनं बँकेमध्ये ठेवून त्यांना पैसे अवेलेबल होतं. कारण आपल्या कौटुंबिक जे संकट असतं
त्या संकटामध्ये जर उभं राहायचं असलं आणि त्यावेळेला जर आपण कुठं तर काहीतरी ह्या ज्या गोष्टी करतो, सोनं चांदी खरेदी करतो, त्या कुठं तर आपल्या अडीअडचणीला येण्यासाठी आपण ते सोनं खरेदी करत असतो. म्हणजे आमचा व्ह्यू खेडेगावचा हा आहे. सिटी लेवलचा भाग राहतो की राहिलेल्या पैशातून आपण एक सोनं खरेदी करते, ते इन्व्हेस्टमेंटसाठी खरेदी केली जाते. पण सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही ज्या त्या वेळेला तुमच्याकडे अवेलेबल होईल त्यावेळेला तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करत जा. धन्यवाद.